Next point is torque acting on a magnetic dipole in a uniform magnetic field. तर मॅग्नेटिक डायपोलवरती बाहेरून एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आपण जर अप्लाय केलं तर त्याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे हे आपण एक्सप्रेशन पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड corresponding animation of this. Here, when a small bar magnet of magnetic moment m is placed in a uniform magnetic field B. आता हा बार मॅग्नेट आहे, ॲनिमेशन पण दाखवलं, इथं पण दाखवलं, हा बार मॅग्नेट आहे. हा बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हे बी हे बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे आणि याची मॅग्नेटिक मोमेंट जे आहे हे स्मॉल एम आहे. हा मॅग्नेटची मॅग्नेटिक मोमेंट आणखी बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये हा प्लेस केलेला ठेवलेला आहे. The torque acting on a dipole kept in uniform magnetic field is given by. आता याच्यावरती हा एम पोल जे आहे, एन पोलला हा प्लस एम असते पोल स्ट्रेंथ, एस पोलची मायनस एम असते. त्यामुळे याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्स जे आहेत इक्वल आणि अपोजिट आहेत. याचं डायरेक्शनमध्ये फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो एन पोलवरती, एस पोलवरती बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होतो. दोन्ही हे इक्वल आणि अपोजिट फोर्स आहेत. टू इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स देन दॅट बॉडी एक्सपिरियन्सेस टॉर्क. इक्वल आणि अपोजिट फोर्स म्हणजे यावरती टॉर्क ॲक्ट होतो. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे पहा. हा एन पोल इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो, एस पोल इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये वर्टिकल डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला आहे. तर हे इकडे ह्या डायरेक्शनमध्ये इकडं हा फोर्स एक्सपिरियन्स करतो, हा इकडं फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्यामुळं याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतो आणि हे डिफ्लेक्ट होतं, ट्विस्ट होतं. हा मॅग्नेटिक बार मॅग्नेट या डायग्राममध्ये दाखवले बघा. हे मॅग्नेटिक मोमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला अँगल थीटा आहे आणि ॲक्ट होणार टॉर्कची डायरेक्शन दाखवले इथं याच्यामध्ये. तर ह्याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे टौ बार इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. एम ही मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ आहे, बी ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, टौ हा टॉर्क आहे. जर ए बार क्रॉस बी बार आपण क्रॉस प्रोडक्ट इथे यूज केला तर एम बार क्रॉस बी बार जे एम बी साइन थीटा येतं. टौ इक्वल टू दिस इज ओनली मॅग्निट्यूड वेअर थीटा इज द अँगल बिटवीन एम अँड बी. मॅग्नेटिक मोमेंट जे इथं दाखवले पहा, मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामधला अँगल हा थीटा आहे आणि याच्यावरती ॲक्ट होणार टॉर्क जे आहे इथं हा टौ बार इक्वल टू एम बार क्रॉस बी बार. हा याच्यामध्ये ॲनिमेशन दाखवले पहा, हा अँगल पण थीटा, हा टॉर्कमुळे हा डिफ्लेक्ट होतो, ट्विस्ट होतो. हा बार मॅग्नेट. Now here, due to the torque, the bar magnet will undergo rotational motion. आता बार मॅग्नेट वरती ॲक्ट होणार जे टॉर्क आहे त्यामुळे टॉर्क बार मॅग्नेट जे हा रोटेट होतो. Whenever a displacement is taking place, work is being done and is stored in the form of magnetic potential energy. जर ज्यावेळी डिस्प्लेसमेंट होत असतं त्यावेळी ऑटोमॅटिकली वर्क डन होतं आणि हे जे वर्क डन आहे हे वर्क डन मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये त्या मॅग्नेटमध्ये स्टोअर होत असतं. तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी जे आहे स्टोअर झाली त्या मॅग्नेटमध्ये ही यू एम इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू थीटा टौ थीटा डी थीटा. पैकी टॉर्क जे आहे टॉर्क इथं एम बी साइन थीटा येतो, डी थीटा ॲज इट इज आहे. हे इंटिग्रेशन घेतलं, टोटल एनर्जी आपण ॲड केले 0 टू थीटापर्यंत. डिफ्लेक्शन झाल्यानंतर 0 टू थीटा एवढं डिफ्लेक्शन झाले तर त्यावेळी झालेलं वर्कडन जे हे वर्कडन त्या मॅग्नेटमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं आणि ती पोटेन्शियल एनर्जी आहे हे यू एम आहे, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी एम बी साइन थीटा डी थीटा. तर एम बी जे इथं कॉन्स्टंट आहे, आउट ऑफ इंटिग्रेशन घेतलं. साइन थीटा डी थीटाचं इंटिग्रेशन जे आहे हे मायनस कॉस थीटा येतं. यू एम दिस इज मायनस एम बी कॉस थीटा. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन दिस डायपोल मॅग्नेट. आता यामध्ये पण स्पेशल केस पाहू. पहिली केस आहे वेन थीटा इक्वल टू 0 दॅट इज एम अँड बी आर पॅरलल दॅट इज कॉस 0 इक्वल टू 1. आता यामध्ये आपण मॅग्नेटिक थीटा हा मॅग्नेटिक मुवमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड ह्यामधला अँगल असतो. तो आपण जर 0 कन्सिडर केला याचं मिनिंग काय, मॅग्नेटिक मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड जे हे पॅरलल आहेत म्हणजेच थीटा 0 असतो, कॉस 0 1 येतं. मग कॉस 0 1 असल्यामुळं फक्त हे यू एम जे हे यू एम हे मायनस एम बी इतकं येतं आणि हे जे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी अँड इज इन द मोस्ट स्टेबल स्टेट. तर ही ह्या बार मॅग्नेट जे आहे ह्याच्यामध्ये असणारी मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आहे आणखी ही मोस्ट स्टेबल स्टेट असते याच्यामध्ये. नेक्स्ट केस सेकंड आहे वेन थीटा इक्वल टू 180 डिग्री दॅट इज एम अँड बी आर अँटी पॅरलल. म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे दोन्ही जर एकमेकाला अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील त्यावेळी थीटा हा 180 असतो. मग कॉस 180 जे कॉस 180 मायनस 1 येतं, इथं कॉस 180 मायनस 1 आहे. हे मायनस 1 आणखी हे मायनस प्लस होतं म्हणजे यू एम जे यू एम इक्वल टू प्लस एम बी हे येतं. आणखी इथं
ही जी एनर्जी आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी आहे अँड दस इज इन द मोस्ट अनस्टेबल स्टेट. तर ही अनस्टेबल एनर्जी असते, तर ही मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी इन दिस बार मॅग्नेट. थर्ड केस when theta equal to 90 that is m and b are perpendicular that is cos 90 equal to 0. म्हणजे दोन्ही जर मॅग्नेटिक मुवमेंट आणखी मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही जर एकमेकाला 90 डिग्री अँगल करत असतील, परपेंडिक्युलर असतील, तर त्या केसमध्ये थिटा 90 असतो, कॉस 90 0 येतं. त्यामुळे हे टोटल एनर्जी जे ही 0 येते. तर ह्याच्यामध्ये UM जे ही UM 0 येतं, आणखीन 0 पोटेन्शियल एनर्जी येते. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ही मॅग्नेटिक पोटेन्शियल 0 येते. आपण यामध्ये 3 स्पेसिफिक केस बघितल्या आणि याच्यापेक्षा वेगळा अँगल जर असेल तर तो अँगल आपण टाकल्यानंतर आपल्याला त्या पोझिशनची मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आहे ही मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येते युजिंग दिस एक्सप्रेशन UM इक्वल टू -MB cos थिटा. ह्या एक्सप्रेशनवरून आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ॲट एनी पोझिशन एनी इन्क्लिनेशनसाठी काढू शकतो. पण आपण इथं 3 स्पेशल केस बघितल्या, थिटा 0ला, थिटा 180 आणि थिटा 90 डिग्री. ह्या 3 वेगवेगळ्या केसमध्ये आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ह्या डायपोल मॅग्नेटची पाहिली. द बार मॅग्नेट इज सस्पेंडेड युजिंग इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. तर आपण इथं बार मॅग्नेट जे आहे हा बार मॅग्नेट आपण जर इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला सस्पेंड करून ठेवला, अडकून ठेवला, तर ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा हे इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. या इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला हा आपण बार मॅग्नेट जे आहे NS पोलचा हा बार मॅग्नेट आपण सस्पेंड करून ठेवला आहे, फ्रीली सस्पेंड केला आहे. फ्रीली सस्पेंड केल्यानंतर याला बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर याला आपण जर ट्विस्ट केला, ट्विस्ट झाल्यानंतर तर याच्यावरती the magnet rotates through angle and then becomes stationary because the restoring torque opposite to the deflecting torque. आता याला आपण जर थोडा ट्विस्ट केला, रोटेट केला, तर थोड्या वेळानं तो रोटेट होऊन स्टॉप होतो, कारण इथं रिस्टोरिंग टॉर्क जे आहे आणखी डिफ्लेक्टिंग टॉर्क जे आहे हे एका इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये इन इक्विलिब्रियम बोथ द टॉर्क्स बॅलन्स, एका ठराविक इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये हे बॅलन्स होतात. रिस्टोरिंग टॉर्क हा डिफ्लेक्टिंग टॉर्क इतका असतो. त्यामुळं रिस्टोरिंग टॉर्क जे आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क जे आहे टॉ इक्वल टू I इंटू d² थिटा बाय dt² हा डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे. टॉ इक्वल टू -MB sin थिटा हा रिस्टोरिंग टॉर्क आहे. फॉर इक्विलिब्रियम कंडिशन रिस्टोरिंग टॉर्क इक्वल टू डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणून आपण दोन्ही टॉर्क जे इक्वेट केले रिस्टोरिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क I d² थिटा बाय dt² इक्वल टू -MB sin थिटा. इथं थिटा जर व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल थिटा येतं. त्यामुळे आपण हे साइन थिटा जे आहे ह्या साइन थिटामध्ये आपण थिटानं रिप्लेस केलं. रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. याच्यामध्ये टर्म्स रिअरेंज केल्या म्हणजे हे आय जे आहे आय आपण इकडे डिनॉमिनेटरला आणलेलं आहे. तर आय डिनॉमिनेटर आल्यानंतर लिहिताना आपण सेपरेट थिटा लिहिलं येतं. तर d² थिटा बाय dt² इक्वल टू -MB थिटा बाय आय. तर याच्यामध्ये d² थिटा बाय dt² हे जे आहे हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, थिटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. की इथं अँग्युलर ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड दिस अँग्युलर ॲक्सलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. हे मायनस साईन जे आहे मायनस साईनचं मिनिंग हे अँग्युलर ॲक्सलरेशन नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन असतं. आणखीन अँग्युलर ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. दिस इज द अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज SHM ॲनालॉगस टू लिनियर SHM गवर्न बाय द इक्वेशन. तर ही लिनियर इक्वेशन जे आहे d² x बाय dt² इक्वल टू -ω² x हे लिनियर SHMचं इक्वेशन आहे. लिनियर SHM मध्ये d² x बाय dt² हे लिनियर ॲक्सलरेशन आहे, आणखीन x हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. इथं लिनियर ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अँड लिनियर ॲक्सलरेशन ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. तर इथं हे जे आहे हे लिनियर SHM आहे. सिमिलर इथं ॲनालॉगस जे आहे इथं लिनियर ॲक्सलरेशनच्या ऐवजी इथं अँग्युलर ॲक्सलरेशन आहे. x हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, थिटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. हे d² x बाय dt² हे लिनियर ॲक्सलरेशन आहे, d² थिटा बाय dt² हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे. त्यामुळे हे ॲनालॉगस लिनियर SHM आणखीन हे अँग्युलर SHM आहे. मग सिमिलरली आपण ह्याच्यामध्ये ω² जे आहे इथं हे ब्रॅकेट जे आहे MB/I हे जे ω² आहे, ω² इक्वल टू MB बाय I. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ω इक्वल टू √MB/I. M हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, B हे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, I मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर ह्या डिफ्लेक्टिंग टॉर्क इक्वल टू रिस्टोरिंग टॉर्कमध्ये याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वेशन √MB/I आहे. आणखीन ह्याची जी
अँग्युलर SHM होते, ह्या अँग्युलर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे हे डिफरन्शियल इक्वेशन d² θ बाय dt² इक्वल टू मायनस MB बाय I थिटा, किंवा ह्यालाच आपण d² θ बाय dt² इक्वल टू मायनस ω² थिटा असं येतं. हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस अँग्युलर SHM आहे. याच्यामध्ये आपण ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा पाहिली. ह्या बार मॅग्नेट जे आहे हे बार मॅग्नेट डिफ्लेक्टिंग आहे या केसमध्ये. द टाइम पिरियड ऑफ अँग्युलर एक्सोल्युशन्स ऑफ द बार मॅग्नेट विल बी, आता आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर आपण टाइम पिरियड जे आहे याचा हा टाइम पिरियड t इक्वल टू 2π बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं, तिथं पुट केल्यानंतर 2π ॲज इट इज, ओमेगा जे इन्वर्ट केल्यानंतर √I बाय MB येईल. दिस इज द टाइम पिरियड ऑफ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. जो काय बार मॅग्नेट ऑसिलेशन करतोय त्या ऑसिलेशनची टाइम पिरियड जे आहे हा टाइम पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन, वन व्हायब्रेशन. एका व्हायब्रेशनसाठी किंवा एका ऑसिलेशनसाठी लागणारा टाइम जे आहे त्याला आपण कॅपिटल टी म्हणतो, आणि तो 2π √I बाय MB इतका येतो. I हे मोमेंट ऑफ एनर्जी आहे, M मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, B हे मॅग्नेटिक फील्ड, 2π कॉन्स्टंट आहे, T हा टाइम पिरियड आहे. हा आणखीन आपण पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस अँग्युलर पोझिशन ऑफ द मॅग्नेट हे पाहायचं आहे. तर अँग्युलर पोझिशन जशी चेंज होईल ही निगेटिव्ह एनर्जी इन्क्रीज होत जाईल, 0 होईल. त्याच्यानंतर परत हे MB जे आहे हे पॉझिटिव्ह होतं. तर 0 अँगल जे आहे, तर अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड जे हा 0 असेल त्यावेळी एनर्जी जे आहे -MB असते. ज्यावेळी 90 असते त्यावेळी 0 असते एनर्जी. आणखीन 180ला पॉझिटिव्ह MB असते. तर हा अँगल जे आहे हे पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस अँग्युलर पोझिशन जे आहे, अँग्युलर पोझिशन जशी वाढत जाईल तशी पोटेन्शियल एनर्जी कशी वाढते याचा आपण इथं ग्राफ पाहिलेला आहे. हा ग्राफ आहे. दिस -MB टू 0 अँड 0 टू +MB अशी एनर्जी चेंज होते. ज्यावेळी अँगल 0 टू 90 अँड 90 टू 180 डिग्री अँगल जे आहे असं चेंज होईल अँग्युलर पोझिशन, त्या पोझिशनप्रमाणे ह्याची पोटेन्शियल एनर्जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी पण ह्याप्रमाणे चेंज होत असते. नेक्स्ट वन इज व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर. आता व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर जे आहे हे याची ही डायग्राम आहे आणि करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर इज यूज्ड फॉर द कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक मोमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटचं मॅग्नेटिक मोमेंट स्मॉल m आणखी त्याचं मॅग्नेटिक फील्ड कॅपिटल B हे कंपॅरिझन करण्यासाठी व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर यूज करतात. आणखीन दिस डिव्हाइस वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट whenever a freely suspended magnet in a uniform magnetic field is disturbed from its equilibrium position, it starts vibrating about the mean position. जर आपण इक्विलिब्रियम पोझिशनला बार मॅग्नेट किंवा फ्रीली सस्पेंड करून ठेवलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ते डिस्टर्ब झाल्यानंतर व्हायब्रेशन स्टार्ट होतं. ह्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल वापरतात. इट कॅन बी यूज्ड टू डिटरमाइन हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जे आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट BH हे मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा व्हायब्रेशन मॅग्नेटोमीटर यूज करतात. तर याच्यामध्ये बघा हा व्हायब्रेशन मॅग्नेट आहे. हा याच्यामध्ये इनसाइडला इथं हा आपण इथं मॅग्नेट ठेवला. मॅग्नेट ठेवल्यानंतर आपण त्याला जर बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती अप्लाय केल्यानंतर हा मॅग्नेट ठेवला इनसाइडला. पहा इनसाइडला मॅग्नेट ठेवल्यानंतर हा फ्रीली सस्पेंड करून ठेवला वरून. हा इक्विलिब्रियम पोझिशनसाठी बाहेरचा हा मॅग्नेट आहे. ह्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड जर आपण ह्याला अप्लाय केल्यानंतर हा व्हायब्रेशन स्टार्ट करतो, ऑसिलेशन स्टार्ट करतो. हा मॅग्नेट असे ऑसिलेशन होतं. आपण ह्या ऑसिलेशनचा यूज करून इथं टाइम पिरियड जे आहे टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी मेजर करून आपण याच्यावरून आपण मॅग्नेटिक मोमेंट जे आहे मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे आपण कम्पेअर करू शकतो. किंवा अर्थचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड जे आहे हॉरिझॉन्टल कंपाऊंड ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड हे आपण मेजर करू शकतो. आणि याच्यामध्ये तर बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर बार मॅग्नेट ठेवल्यानंतर हा ऑसिलेट होतो, व्हायब्रेट होतो. हे प्रिन्सिपल ह्यामध्ये वापरतात व्हायब्रेटिंग मॅग्नेटोमीटरमध्ये. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe
like and share.